सत्यनारायणाच्या पूजेसाठी हा खास प्रसादाचा शिरा सुगंधी न चिकटणारा कसा बनवायचा ते बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण. अचूक प्रमाण दिलेलं आहे, 1.25 वाटीच्या प्रमाणात बनवलेला आहे, पण 1.25 किलोचं सुद्धा प्रमाण पुढे व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. शिरा 1.25 वाटीप्रमाणे बनवते आहे. 1.25 वाटी रवा, 1.25 वाटी साखर, 1.25 वाटी तूप, 1.25 वाटी दूध, 1.25 वाटी पाणी, 1.25 वाटी केळं, त्याच्यानंतर 5 ते 7 तुळशीचे पानं, वेलची पूड, काजू बदामाचे 5 ते 7 असे काप करून घेतलेले आहेत. तर आता आधी आपण दूध उकळून घेणार आहोत. 1.25 वाटी पाणी आणि 1.25 वाटी दूध हे एकत्र करून याला उकळी येऊ द्यायची आहे. जोपर्यंत दुधाला उकळी येते तोपर्यंत इथे कढईमध्ये थोडं तूप घेतलेलं आहे. तूप गरम झाल्यावर त्याच्यामध्ये आपण जे ड्रायफ्रूट्स घेतले आहेत ते ॲड करून घेणार आहोत. आता याच्यामध्ये बेदाणे आणि चारोळी ह्या दोन अजून गोष्टी ॲडिशनली आपण ॲड करू शकतो, पण तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचा ड्रायफ्रूट नसेल तर टोटली स्किप केलं तरी चालेल. मग डायरेक्ट आपण रवा भाजतो तिथून सुरू करूया. तर आता हे काप जे आहेत हलके भाजून झालेले आहेत, कलर चेंज झालेला आहे, तर आता हे आपण काढून घेणार आहोत. आता अजून तूप मी घेतलेलं आहे. जेवढं 1.25 वाटी तूप घेतलं आहे ना तेवढं आपण संपूर्ण वापरणार आहोत, पण थोडं थोडं करत आपल्याला तूप ॲड करत जायचं आहे. रवा पूर्ण 1.25 वाटी ॲड करून घेतलेला आहे. रवा एकदम मंद आचेवर आपल्याला 4 ते 5 मिनटं भाजून घ्यायचा आहे. रवा भाजणं ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे, त्याच्यामुळे एकदम कमी गॅसवर हलकं असं कंटिन्यू मिक्स करत आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे. जर आपण मिक्स केलं नाही तर रवा एका साईडने करपू शकतो आणि मग शिऱ्याला एक वेगळी चव येईल. तर 4 ते 5 मिनटानंतर याच्यामध्ये 1.25 केळं घातलेलं आहे, तर त्याचे काप करून घेतलेले होते. तर अशा पद्धतीने ते आपण कुस्करून घ्यायचे आहेत तुपात टाकल्यावर. ते ह्या स्टेजलाच का घालायचे, कारण की केळं जर आत्ता घातलं तर केळ्याचा वास येणार नाही शिऱ्याला जास्त आणि टेस्टसुद्धा खूप छान येते. आता जेवढं उरलेलं तूप आहे ते मी टाकून घेतलेलं आहे. केळी टाकल्यानंतर पण 2 ते 3 मिनटं अजून छान परतून घेतलेला आहे रवा. रवा आपण वेगवेगळ्या स्टेजेसवर परतत आहोत. आधी सुरुवातीला केळी टाकायच्या आधी 4 ते 5 मिनटं आणि केळी टाकल्यानंतर 2 ते 3 मिनटं असे रव्याला टोटल आपले 7 ते 8 मिनटं झालेले आहेत. आता जे उकळतं दूध होतं ते सुद्धा थोडं करत टाकायचं आहे, म्हणजे ते नाहीतर त्याचे शिंतोडे उडतात बाहेर आणि छान गुठळ्या पण होणार नाही. तर थोडं करत मिक्स करत आपल्याला छान रवा हलवत राहायचा आहे. तर सगळं दूध रव्याने शोषून घेतल्यानंतर पुन्हा हे झाकून देणार आहोत. आता 2 ते 3 मिनटं झालेले आहेत झाकून. आता बघा रवा छान असा फुलून आलेला आहे. साखर याच्या आधी ॲड करायची नाही आहे. साखर आपण आता पुढे ॲड करणार आहोत. रवा फक्त मोकळा करून घेतलेला आहे. आता जेवढी 1.25 वाटी आपण साखर घेतली होती ती पूर्ण ॲड करायची आणि आता साखर छान मिक्स करून घ्यायची आहे. आता मी तुम्हाला किलोप्रमाणे सांगते, तर 1.25 किलोच्याच प्रमाणे सगळं साहित्य घ्यायचं आहे जे आपण 1.25 वाटीच्या प्रमाणाने घेतलेलं आहे. आणि जर तुम्हाला याच्यापेक्षा जास्त करायचं आहे तर ज्या पण भांड्याने मोजणार मोठं भांडं घ्यायचं आहे आणि त्या भांड्याने 1.25 प्रमाणेच सगळं वापरायचं आहे. 1.25 भांडं रवा, 1.25 भांडं दूध, तूप जे पण आहे सगळं 1.25 घ्यायचं आहे. आता बघा साखर छान मिक्स झालेली आहे. आता आपण पुन्हा झाकून देऊन 2 ते 3 मिनटं याला वाफ आणून देऊ, म्हणजे ती साखर पण छान मेल्ट झाली आणि तूपसुद्धा सुटलं आहे आपण जे ॲड केलं होतं ते. आणि तुपाची क्वांटिटी पण बघा अगदी परफेक्ट आहे आणि शिरा किती मऊ लुसलुशीत दिसतो आहे. आता आपला बेसिक शिरा रेडी झालेला आहे. याच्यामध्ये आपण इलायची पावडर टाकलेली आहे आणि त्याच्यामध्ये आधी आपण इलायची पावडर मिक्स करून घेणार आहोत. इलायची पावडर पूर्ण शिऱ्याला छान मिक्स झाली की त्याच्यामध्ये जे उरलेले ड्रायफ्रूट्स आहेत जे आपण आधीच सुरुवातीला भाजून घेतले होते, परतून घेतले होते, तर ते आपण आता ॲड करून दिलेले आहेत. आणि ह्याच स्टेजला शेवटी आपण 5 ते 7 तुळशीचे पानंसुद्धा ॲड करून द्यायचे आहेत. याच्याने सत्यनारायणाच्या पूजेचा शिऱ्याची चव अगदी छान येते
आपण जसा पूजेला खातो ना, जर कधी खावंसा वाटला तर तुम्ही ह्या प्रमाणात करा, असाच छान होतो शिरा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कॉमेंट करून सांगा की माझं प्रमाण योग्य होतं का, माझी करायची पद्धत छान होती का, आणि तुम्ही अशाच पद्धतीने करतात की कुठल्या वेगळ्या पद्धतीने करतात ते देखील सांगा. आता बघा शिरा छान रेडी झालेला आहे. बघू शकता तूप पण अगदी योग्य प्रमाणात आहे आणि शिरा किती मऊ लुसलुशीत आहे. आता मी शिरा सर्व करते तेव्हा 1 तास झालेला आहे आणि बघू शकतात अगदी मोकळा असा शिरा आपला रेडी आहे. तुळशीचं पान ठेवून आपल्याला हा प्रसादाला शिरा ठेवायचा आहे. तुळशीच्या पानाशिवाय सत्यनारायणाचा प्रसादाचा शिरा पूर्ण होत नसतो, त्यामुळे नक्कीच तुळशीचं पान ठेवूया.